गडचिरोली पोलीस दलाचे माओवाद्यांवर मोठे यश। ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत तब्बल 8 जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे। फोदेवाडा चकमकीत सी-60 जवानाच्या हत्येत सहभागी असलेल्या माओवाद्यांना गडचिरोली पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे। या मोहिमेदरम्यान 2 DVCM, 2 PPCM आणि 4 सदस्य पदावरील माओवाद्यांना अटक करण्यात आली असून तेलंगणा, कुमनार आणि नैताळा परिसरातून ही मोठी कारवाई करण्यात आली। पोलिसांनी आरोपींकडून 2 LMG, 4 AK-47, 4 SLR, 3 इन्सास रायफलसह एकूण 51 अग्निशस्त्र जप्त केली आहेत। तसेच तब्बल 65,34,000 रुपयांची रोख रक्कम आणि मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्यही देखील जप्त करण्यात आले आहे। या 8ही माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण 64 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला निर्णायक हादरा बसला असून पोलीस अभिलेखावरील एकही माओवादी शिल्लक नसल्याची माहिती समोर आली आहे। गडचिरोली जिल्हा आता माओवादमुक्तीकडे वाटचाल करत असून शांतता, सुरक्षा आणि विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र आहे। दीपक की रिपोर्ट, न्यूज गडचिरोली।